आपल्या सर्वांना कल्पना आहे की काही दिवसापूर्वी बदलापूर येथे 3.5 पावणे 4 वर्षाच्या 2 चिमुरडीवर अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रातनं जो आक्रोश होत होता की जो कोणी आरोपी आहे ज्यांनी हा अत्याचार केला त्याला फाशी द्या अशा पद्धतीने आक्रोश होत होता। पण आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्याचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारे फाशी देण्याचं प्रावधान आजच्या कायद्यामध्ये नाही आहे आणि म्हणून असा एखादा काही कायदा की ज्या कायद्याच्या माध्यमातून जो कोणी आरोपी आहे त्याला लवकरात लवकर फाशी देता येईल अशा पद्धतीचा कायदा आणण्याचा प्रयत्न मी गृहमंत्री असताना झाला होता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आम्ही शक्ती कायदा सर्व पक्षीय आमदारांना एकत्र घेऊन 21 लोकांची आम्ही कमिटी केली होती आणि त्या कमिटीने अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या कमिटीमध्ये IAS अधिकारी, IPS अधिकारी, तज्ञ वकील, ज्या स्त्री अत्याचारावर ज्या स्त्री संघटना काम करतात त्या स्त्री संघटनेचे प्रतिनिधी अशा पद्धतीने या संपूर्ण कमिटीने 6-7 महिने अभ्यास करून हा शक्ती कायदा केला होता आणि याला विधानसभा आणि विधान परिषदेने मंजुरी दिली। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, त्यांच्या कॅबिनेटमध्ये याला मंजुरी मिळाली आणि हा संपूर्ण कायदा आम्ही तयार करून महाराष्ट्र शासनातर्फे केंद्राला पाठवलेला आहे। 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी हा कायदा केंद्राला पाठवून सुद्धा केंद्र सरकारने याच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही। त्या पद्धतीनं धुळखात त्या ठिकाणी तो कायद्याचं प्रारूप त्या ठिकाणी पडलेला आहे। त्याच्यामुळे मी गृहमंत्री असताना हा जो कायदा 3 वर्षापूर्वी पाठवला होता तो दिल्लीला पडलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किंवा गृहमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी पत्र लिहून अनेकदा विनंती केली की विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न अनेकदा विचारून त्यांना विनंती केली की लवकरात लवकर आपण आपल्या विचाराचं दिल्लीमध्ये सरकार आहे आणि दिल्लीमध्ये आपल्या विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र शासनाकडून हा शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करून घ्यावा। पण अशा पद्धतीने अनेकदा विनंती केल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये त्या पद्धतीचा प्रयत्न केला नाही असं दिसतं। कारण की त्यांनी जर प्रयत्न केला असता दिल्लीच्या सरकारसमोर तर नक्कीच या कायद्याचं प्रारूप मंजूर करून आतापर्यंत हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला असता। पण मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना फोडाफोडीच्या राजकारणाच्या पुढे किंवा आपल्या विरोधकांवर खोटे आरोपामध्ये ED CBI लावांच्या पुढे या कामाच्यामुळे त्यांना काही या कामामध्ये वेळ मिळाला नसेल असं मला वाटतं। पण तरी पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की केंद्राकडे असलेला हा कायदा आपण मंजूर करावा आणि या आमच्या मागणीसाठी आम्ही उद्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहेत रोहिणीताई खडसे, त्यांच्या महिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते उद्या सकाळी 10:30 ते 11:30 1 तास सचिवालयाच्या बाजूला असलेल्या गांधीजींच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी काळ्या फिती लावून मूक आंदोलन करणार आहे जेणेकरून आपल्या या राज्य शासनाला जाग घेऊन त्यांनी त्या पद्धतीचा केंद्रामध्ये प्रयत्न करून हा शक्ती कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा जेणेकरून जो कोणी दोषी आहे त्याला या कायद्याच्या अंतर्गत फाशी देता येईल आणि तशा पद्धतीचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने करावा ज्यासाठी आमचं उद्याचं हे आंदोलन आहे। हिंदी
त्यांना त्यांना जर काही त्याच्यामध्ये सुधारणा केंद्राला सुचवायच्या असतील तर ते राज्य शासनाबरोबर चर्चा करू शकतात आणि म्हणून तशा पद्धतीने त्यांनी चर्चा केली तर त्यामध्ये सुधारणा सुद्धा आपल्याला करता येईल. पण कोणत्याही पद्धतीनं अशा पद्धतीची घटना महाराष्ट्रामध्ये केव्हाही एखाद्या लहानच्या मुलीवर किंवा महिलांवर अत्याचार होतात आणि आरोपी जेव्हा हाताला येतो सापडतो त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि याच्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. असं आहे की अजितदादा नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये परवा आले होते. आता त्यांचा पक्ष आहे आणि पक्षाचं काम करण्यासाठी ते आले होते, त्यांचा अधिकार आहे तो. त्यामध्ये त्यांच्या माझ्या मतदारसंघामध्ये येण्याला कोणाचाही विरोध नाही कारण की त्यांच्या ते पक्षाचं काम आहे आणि त्यासाठी ते आले होते. त्यांचं त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, मला काही त्याबद्दल बोलायचं नाही. असं आहे की माझ्यावर जरा जास्ती विशेष प्रेम असू शकते त्यांचं. मी पण ऐकले बातम्या ते. अतिशय दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. काल पुण्यामध्ये परत दुसऱ्यांदा हडपसरमध्ये अशा पद्धतीची घटना घडली. त्याच्यामध्ये एकाचा खून त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळे वारंवार महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या शहरामध्ये किंवा बाकी सुद्धा अनेक अशा घटना घडत आहेत. अत्याचाराच्या महिला अत्याचार घटना, मुलींवर लहान लहान मुलीवर बलात्कार होत आहेत, खून होत आहेत आणि अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये राज्य शासनाने आणि खास करून गृहमंत्र्याने याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी कशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आटोक्यात आणता येईल यासाठी गृहमंत्री म्हणून त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. कसं आहे की पवार साहेबांनी Z+ सुरक्षा मागितली नव्हती, नंबर 1. आता तुम्हाला कल्पना आहे की लोकसभेची निवडणूक झाली, भारतीय जनता पार्टीला फार मोठा फटका बसला. आता लवकरच विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवार साहेबाला कोण कोण भेटतात, कोण खासदार भेटतो, कोण आमदार भेटतात, कोण प्रमुख नेते भेटतात याची इत्तंभूत माहिती भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील नेत्यांना आणि दिल्लीतील नेत्यांना मिळावी या दृष्टीनं 57-58 जे 57-58 CRPFचे जवान त्यांना Z+ सुरक्षा देण्यासाठी तयार आहेत. पण त्या बाबतीत काल पवार साहेबांची चर्चा झाली. पण यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा प्रयत्न चालू आहे की पवार साहेबांच्याबद्दल प्रत्येक माहिती मिनिटाला त्यांची माहिती मिळाली पाहिजे. या दृष्टीनं हा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे असं दिसतं. असं आहे की अनेक नेते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले अनेक नेते सुद्धा वापस येत आहेत. इतर पक्षामध्ये गेलेले अनेक नेते सुद्धा वापस येत आहेत. त्याच्यामुळे तुतारी वाजवण्यासाठी किंवा तुतारी हाती घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे की केव्हा आम्ही पवार साहेबांच्या पक्षामध्ये जातो आणि पवार साहेब आम्हाला तिथे उमेदवारी देतात. पण या बाबतीत
आमच्या पक्षातून जे सोडून गेलेत त्यांच्या बाबतीत अवश्य पवारसाहेब काही सगळ्यांना घेणार नाही. त्यामध्ये जे सोडून गेले त्यांनी पवारसाहेबांच्याच विरुद्ध वक्तव्य जे करत होते त्याच्यामुळे अशांना घेण्याचा प्रश्न नाही. पण काही काही मंडळी जी आहेत बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षातली किंवा बाकीच्या पक्षातली आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी कमिटी आहे ती कमिटी त्या बाबतीत निर्णय योग्य तो निर्णय घेईल. कसं आहे, तुम्ही जर महाराष्ट्रामधलं जर वातावरण पाहिलं, लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आणि सध्याचं जे महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे ज्यामध्ये विधानसभा निवडणूक आता 2-3 महिन्यावर आली आहेत, या राज्य शासनाचा तर प्रयत्न आहे की अजून निवडणुका पुढे ढकलायची. या दृष्टीनं दिवाळीनंतर आता निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षाला 200च्या जवळपास जागा आजच्या तारखेला मिळू शकतात. आम्हाला तर वाटते अजून पुढे जसे जसे दिवस जातील तसे तसे याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्रामध्ये 100% महाविकास आघाडीचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार येणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक दावा केलाय माध्यमांशी बोलताना की सुरत ही लुटली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांची. सुरत लुटल्याचा मोठा इतिहास जो आहे तो काँग्रेसने शिकवला गेला. परंतु आता सोशल मीडियावरती या सगळ्याच्या संदर्भात टीकेची जोड गृहमंत्र्यांवरती उठली की देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात. कसं आहे, काल संपूर्ण दिवसभर चर्चा चालू होती. देवेंद्र फडणवीसांचा इतिहासाबाबतीतला अभ्यास कमी दिसतो, त्याच्यामुळे तशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं आणि काल अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्याच्या बाबतीत आता खुलासा दिला की कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. कसं आहे, त्या ठिकाणी त्या बदलापूरच्या घटनेनंतर जो आक्रोश बदलापूरमध्ये झाला होता किंवा महाराष्ट्रामध्ये झाला होता आणि त्याच्यामुळे साहजिकच जनतेच्या भावना अशी दुर्दैवी घटना झाल्यानंतर फार तीव्र होती आणि म्हणून एकत्र येऊन सर्वांनी तिथं आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि पण त्यावर जर अशा पद्धतीनं शासनाच्या माध्यमातून जर अशा पद्धतीनं कारवाई होत असेल तर लोकांनी आपल्या भावना कशा पद्धतीनं व्यक्त कराव्या हा सुद्धा एक प्रश्न आहे. कालचं सुद्धा उदाहरण आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काल आम्ही जे आंदोलन केलं होतं, जोडे मारो आंदोलन, त्याला सुद्धा राज्य शासनाने परवानगी दिली नाही. म्हणजे शेवटी लोकांनी आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या, अशा पद्धती घटना झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतात लोकांना. त्या भावना सरकारसमोर ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा पद्धतीनं त्याला परवानगी द्यायचं नाही आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की परवानगी दिली नाही तरी जोडे मारो आंदोलन आम्ही करू आणि ते आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवलं. त्याच्यामुळे आता तरी राज्य शासनाचे डोळे उघडतील असा आम्हाला विश्वास आहे. 100%. कसं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाही बोललो मी की सध्या महाराष्ट्रामध्ये जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे याची सर्वांना आपल्याला कल्पना आहे. कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि मगाच मी सांगितलं की गृहमंत्र्यांचं या सर्व गोष्टीकडे लक्ष नाही. गृहमंत्र्यांचं फक्त देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष फक्त फोडाफोडीचं राजकारण करायचं आणि कोणी विरोधक आहे त्यांच्यावर ईडी सीबीआयच्या लावायचं याच्या पलीकडे त्यांचं लक्ष नाही आहे. माझी त्यांना विनंती राहील की त्यांनी या सर्व गोष्टीच्या बाबतीत लक्ष देऊन कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातील कशी सुधरेल या बाबतीत त्यांनी पावलं उचलावी.
करेक्ट कार्यक्रमाची चर्चा होते आहे. एक माजी आमदार 5 वेळा आमदार असलेले माजी आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ इच्छितात. तुम्ही माजी पालकमंत्री आहात गोंदिया जिल्ह्याचे, हे संबंधित व्यक्ती गोंदिया जिल्ह्यातील आहे, तुम्हाला काही माहिती आहे? असं आहे, आता आमच्या पक्षामध्ये इतकं इनकमिंग आहे की प्रत्येक जिल्ह्याची माहिती ठेवणं आता मुश्किल झालं. इतके इनकमिंग म्हणजे मोठी यादी आहे प्रत्येक जिल्ह्याची. आणि आता फडणवीसांचे जवळचे नेते आहेत. हा कल्पना आहे मला, सगळी माहिती आहे मला, पण ती सध्याच मी जाहीर करू इच्छित नाही. मी त्या जिल्ह्याचा 12 वर्ष पालकमंत्री होतो, त्यामुळे त्या जिल्ह्याची इत्तमूत माहिती मला आहे. कोणी मी एक सांगतो, आता भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा एकत्र आहेत. पण भारतीय जनता पार्टी केव्हा यांना बाजूला ठेवून स्वतः म्हणतील की आता आपण अलग अलग निवडणुका लढू आणि सर्वांना अलग अलग निवडणुका लढवायला लागतील. आणि वेळेवर या सर्वांना असं दिसतं की अलग निवडणुका सुद्धा भारतीय जनता पार्टी सांगू शकते की दादा तुम्ही अलग निवडणूक लढा, एकनाथ शिंदे तुम्ही अलग लढा, भारतीय जनता पार्टी आम्ही अलग लढू. आणि मग एकत्र निवडणूक झाल्यानंतर एकत्र येऊ. अशा पद्धतीनं सुद्धा वेळेवर भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांना सांगू शकते. काय काय तो आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही काय बोलणार. तो आता काँग्रेस, तो आता भारतीय जनता पार्टी, एकनाथजीचा पक्ष, अजितदादांचा पक्ष यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तो भाजपचेच गृहमंत्री आहेत सध्या तरी राज्यात, आणि भाजपचाच एक आमदार नितेश राणे बोट दाखवतात की मी गोळी मारेल. तुम्हाला माहिती आहे, मी हिंदूंचा गप्प आहे. आणि 63 एन्काउंटरची ऑर्डर देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा जेव्हा चालायला लागतो तेव्हा लोक दरवाजे बंद करतात. अशा प्रकारची आमदारांची लोकप्रतिनिधींची वक्तव्य, तेही गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे असतात. खरी गोष्ट आहे एकदम. तुम्ही सांगितलं, त्यांच्याच पक्षाचे नेते कशा पद्धतीचं वक्तव्य करतात ते संपूर्ण 3 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. पोलिसांच्या बाबतीत कशा पद्धतीने बोलायचं, पोलिसांना कशा धमक्या द्यायच्या. त्याविषयी तर शिवरायाच्या पुतळ्यासमोर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पोलिसांची हुज्जत घालत होते हे संपूर्ण महाराष्ट्राने त्याविषयी पाहिलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना आवर घातला पाहिजे. सांगितलं मी. मला काही बोलायचं नाही त्याबद्दल. महायुतीचं जागा वाटप येत्या 10 दिवसापूर्वी महाविकास आघाडीचं घोडं मात्र मुंबईवरच अटकलेलं आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटपाची काही चर्चा? तुम्ही 11व्या दिवशी त्यांना विचारा, चंद्रशेखर बावनकुळे की तुमची यादी द्या. ते नागपूर जिल्ह्यातील सुद्धा यादी देऊ शकणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे तिथे. हिंदी ऐसा है, जब मैं जिस प्रकार की घटना बदलापुर में घटी, एक 3.5 साल की बच्ची और 4 साल की बच्ची के ऊपर अत्याचार किया गया और उस वक्त पूरे महाराष्ट्र में आक्रोश था और सब लोग बोल रहे थे कि भाई जो आरोपी है उसको फांसी देना चाहिए, आरोपी को फांसी देना चाहिए. और अक्सर ऐसी जब घटना घटती तो सभी लोग चाहते हैं कि
जो भी दोषी है उसको जल्द से जल्द फांसी देना चाहिए। लेकिन आज जो कानून में जो प्रावधान है, आज के कानून के प्रावधान के हिसाब से ऐसी घटना घटती है तो फांसी देने का प्रावधान उसमें नहीं है करके, मैं जब गृहमंत्री था हमने एक कायदा बनाया था, शक्ति कायदा। उसके तहत ऐसी घटना घटती है कहाँ पे छोटी बच्चों के ऊपर अत्याचार होता है, महिलाओं के ऊपर अत्याचार होता है, तो उसके लिए फांसी की शिक्षा देने का कायदा हमने बनाया था, शक्ति कायदा। हमने सभी पार्टी के विधायक को, 3 विधायक को इकट्ठा लेके, उसके अलावा आईपीएस के अधिकारी, आईएएस के अधिकारी, वकील लोगों को हमने कमेटी में लिया, और जो महिला संगठन है जो महिला अत्याचार के लिए काम करती है उनको हमने हमारे कमेटी ने लिया। और ये पूरी कमेटी ने 6-7 महीना पूरा अभ्यास करके इस कानून का प्रावधान जो है मसूदा बनाया, और उसको हमारे उद्धव जी ठाकरे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जब उस टाइम थे, हमने उसको कैबिनेट में मंजूरी दिया। विधानसभा में इसकी चर्चा हुई, विधानसभा ने उसको मंजूरी दिया। विधान परिषद में चर्चा हुई, विधान परिषद ने मंजूरी दिया, और कायदा महाराष्ट्र शासन ने पारित किया कि इस प्रकार की अत्याचार की घटना घटती है तो ऐसे आरोपी को फांसी देना चाहिए। ये कायदा हमने बनाया। लेकिन कायदा बनाने के बाद में उसको केंद्र शासन का अप्रूवल चाहिए, राष्ट्रपति का अप्रूवल चाहिए। उसके लिए हमने 3 साल पहले जो हमने महाराष्ट्र शासन ने हमने जो कायदा बनाया था उसको 3 साल पहले हमने केंद्र शासन को भेजा। लेकिन केंद्र शासन इसने अभी तक उसके ऊपर कोई भी निर्णय लिया नहीं। लगातार मैं माजी गृहमंत्री होने के नाते मैंने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस को चिट्ठियां लिखी, विधानसभा में ये प्रश्न कई बार उठाया कि ये जो शक्ति कायदा जो दिल्ली में है 3 साल से, उसको आपकी सरकार वहां पे है, आपके विचार की सरकार वहां पे, उसको जल्द से जल्द अपने प्रयास करके उसको मंजूरी देना चाहिए। लेकिन देवेंद्र फडणवीस ने भी उसके ऊपर ख्याल नहीं किया। मैं तभी बताया कि देवेंद्र फडणवीस के पास वक्त नहीं है कि उनको पार्टी फोड़ा फोड़ी का काम, उसको पार्टी जोड़ तोड़ का काम, या अपने जो खिलाफ वाले विरोधी पार्टी के लोग हैं उनको ईडी या सीबीआई लगाने का काम, ये इसी काम में वो बिजी रहते शायद करके, उसके वजह से उनको वक्त नहीं मिलाऊंगा। मैं सभी भारतीय जनता पार्टी के नेता और माननीय मुख्यमंत्री साहब को दरखास्त करूंगा कि महाराष्ट्र की सरकार ने प्रयास करके केंद्र में जो शक्ति कायदे का प्रारूप वहां पे 3 साल से पड़ा है, केंद्र शासन से चर्चा करके उन्होंने उसकी मंजूरी लेना चाहिए, ताकि जल्द से जल्द शक्ति कानून महाराष्ट्र में लागू हो सके। उसके तहत ऐसी घटना घटती है तो उसमें जो भी आरोपी है उसको फांसी दी जा सकती है। मेरा और दूसरा सुझाव है कि ये जो हमने प्रारूप भेजा है दिल्ली में, उसमें उनके कुछ सुझाव है केंद्र शासन के, तो उसके लिए उन्होंने राज्य शासन से चर्चा करना चाहिए कि भाई हमारे यहाँ पे कुछ सुझाव है, तो ऐसी भी उसमें उनके सुझाव होंगे तो वो भी वेलकम है, उनका स्वागत है। लेकिन इसके बाद में राज्य शासन ने जल्द से जल्द पहल करके केंद्र शासन की तरफ से शक्ति कायदे को मंजूरी लेना चाहिए। सर, ये आप शक्ति कानून की बात कर रहे हैं, क्या आपको इस तरह के सरकार के खिलाफ प्रदर्शन करने वाले? और इसी के लिए हम कल हमारी जो महिला कांग्रेस की राज्य की अध्यक्ष है रोहिणी खड़से, हमारी महिला पदाधिकारी और राष्ट्रवादी कांग्रेस के हमारे कार्यकर्ता कल सुबह 10:30 से 11:30 1 घंटा महात्मा गांधी जी का जो पुतला है सचिवालय के बाजू में, उसके सामने काली फीत लगा के मुख्य आंदोलन करने वाले, ताकि महाराष्ट्र की जो सरकार और या केंद्र की जो सरकार सोई हुई है उसको जगाने के लिए ये आंदोलन हमने कल तय किया। सही बात है। ऐसा है, आए दिन इस प्रकार की घटना घट रही है पूरे महाराष्ट्र में, चाहे वो नागपुर हो, अमरावती हो, पूना हो, नासिक हो। अभी पूना में तो दो घटना ऐसी घटी
और एक कल की घटना हड़पसर में कि जहां पे वहां पे एक आदमी का वहां पे खून कर दिया गया। मेरी विनती है गृह मंत्री को कि इन्होंने इसके तरफ ख्याल देना चाहिए ताकि महाराष्ट्र की जो लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति है, जो कायदा सुव्यवस्था की जो परिस्थिति है, उस सुधारने के लिए गृह मंत्री साहब ने वक्त देके इसको प्रयास करके सब लोगों को इकट्ठा करके लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति सुधारना चाहिए। लॉ एंड ऑर्डर की बात कर रहे हैं तो दूसरी तरफ नीतीश राणे खुले तौर पर कहते हैं, विवादित बयान देते हैं विशेष समुदाय को लेकर। क्या कहेंगे? संजय राउत कह रहे हैं कि दंगा करवाना चाहते हैं, दंगा करवा कर चुनाव जीतना चाहते हैं, तो इन दोनों मुद्दों को कैसे देखते हैं? बिल्कुल, मुझे समझता नहीं कि देवेंद्र फडणवीस के पार्टी के ही लोग, जिसका नाम अभी आपने लिया नीतीश राणे, उन्हीं के पार्टी के लोग इस प्रकार से जाहिर पुलिस को गाली देना, उनको धमकाना, यहां तक कि आपका बॉस सागर बंगले में रहता है, देवेंद्र फडणवीस रहते हैं, वो हमारे साथ में है, तुम हमारा कुछ नहीं बिगाड़ सकते। पुलिस को इस प्रकार की धमकी, यह कभी महाराष्ट्र ने इस प्रकार का कभी व्यवहार देखा नहीं है। देवेंद्र फडणवीस साहब का नाम लेके पुलिस को धमकी दे रहे कि हमारा बॉस सागर बंगले पे रहता है, वो हमारे साथ है, आप क्या कर लोगे हमारा। ये ऐसे लोगों को पहले गृह मंत्री साहब ने कंट्रोल करना चाहिए। विशेष समुदाय को लेकर खास तौर पर टिप्पणी की जा रही है, वो तो सरासर गलत चीज है। ये आपने कैसा है कि महाराष्ट्र में सभी समुदाय के लोग, हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बड़े प्यार से, बड़े मोहब्बत से इकट्ठा रहते हैं। उसमें जिस प्रकार से बातें जो हो रही है, ऐसी बातें नहीं होना चाहिए। उन्हें दरार लाने का काम जो हुआ है, इस प्रकार से जाति जाति में दरार लाने का काम नहीं होना चाहिए। लेकिन उन्हीं के पार्टी, भारतीय जनता पार्टी के लोग इस प्रकार का बयान करके जो अच्छी एक दूसरे में तालमेल है समाज में, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, वो बिगाड़ने का प्रयास उन्हीं के पार्टी के लोग कर रहे हैं। और छत्रपति शिवाजी महाराज को लेकर के जिस तरीके से महाविकास अघाड़ी ने आंदोलन किया, उसके ठीक अपोजिट में बीजेपी ने भी जाकर पूरे जिला स्तर पर आंदोलन किया। इसकी क्या वजह पड़ गई कि उनको भी सत्ता में रहकर भी उनको आंदोलन करने की जरूरत? मुझे समझता नहीं, शर्म आना चाहिए उनको। भाई, छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरता है 8 महीने के अंदर, उसमें भ्रष्टाचार हुआ, सभी को मालूम है। 8 महीने के अंदर पुतला गिरता है और उसके लिए जो जन आक्रोश महाराष्ट्र में है, उसके प्रति लोग अपनी भावना प्रकट करने के लिए जब रास्ते पे आते हैं तो उसको परमिशन नहीं दी जाती। राज्य शासन ने कल के मोर्चे को हमारे परमिशन नहीं दिया। उसके बावजूद हमने तय किया, महाविकास आघाड़ी ने, कि भले ही सरकार परमिशन ना दे, हम छत्रपति शिवाजी महाराज जो हमारे दैवत है, और इस प्रकार उनकी प्रतिमा जो नीचे गिरती है 8 महीने के अंदर, उसके लिए हम अपनी भावना व्यक्त करने के लिए सड़क पे आएंगे। और उसके लिए कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना के सभी लोग सड़क पे आए थे और उसके खिलाफ में खुद ही आंदोलन कर रहे हैं। उनकी सरकार वहां पे। शरद पवार साहब को Z+ की सिक्योरिटी देना, 50 से ज्यादा सिक्योरिटी गार्ड्स प्रोवाइड करना सीआरपीएफ के, वो क्या वजह ऐसी रही? और क्या उनको सही में अगर थ्रेट है तो उनको सुरक्षा लेनी चाहिए या नहीं लेनी चाहिए? देखिए, शरद पवार साहब ने Z+ सुरक्षा कभी नहीं मांगी। लोकसभा चुनाव में जो भारतीय जनता पार्टी को जो झटका पड़ा, और अभी आने वाला विधानसभा का चुनाव है महाराष्ट्र का, तो विधानसभा के चुनाव में जिस प्रकार से हमारे पार्टी में भारतीय जनता पार्टी के नेता, बाकी नेता कतार से हमारे पार्टी में आ रहे हैं। अभी हमको तो गिनती करना भी मुश्किल है कि कितने लोग आज की तारीख में आए करके। तो इस प्रकार से Z+ सुरक्षा देके पवार साहब को कौन कौन विधायक मिलते हैं, कौन कौन खासदार मिलते हैं, कौन कौन बड़े नेता अलग अलग पार्टी के मिलते हैं, इसकी जानकारी लेने के लिए महाराष्ट्र में जो भारतीय जनता पार्टी के नेता है उनको जानकारी मिलना चाहिए, या केंद्र में जो नेता है उनको जानकारी मिलना चाहिए। इसके लिए जबरन Z+ सिक्योरिटी देने का प्रयोजन ये केंद्र शासन और राज्य शासन ने मिलकर किया है, ताकि
रोज की मालूमात या मिनट की मालूमात पवार साहब के बारे में राज्य और केंद्र शासन को मिलते रहे, और उसके लिए खुद पवार साहब ने पहल किया। उन्होंने उनके अधिकारी से बात किया कि हमको ये सुरक्षा नहीं चाहिए। हर्षवर्धन पाटिल का शरद पवार साहब से मिलना, उसके साथ साथ कई सारे जो पश्चिम महाराष्ट्र के बड़े नेता हैं उनका कहीं न कहीं शरद पवार के प्रति जो पोलाइटनेस होना, वो कहीं न कहीं ये क्या लगता है कि बीजेपी के जो नेता हैं अब उनको डर लग रहा है कि अगर शरद पवार साहब 2 महीने तक चले जिस हिसाब से, जिस स्पीड से लोगों के बीच में जा रहे हैं, तो उनका जीतना मुश्किल हो जाएगा, इसलिए वो अब पाला बदलने की तैयारी। आज के तारीख में ही जो सर्वे आया है, आज की तारीख में सर्वे में 200 सीट हमारी बताई है महाविकास आघाड़ी की, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना 200। अभी दिन जैसे दिन जाते रहेंगे उसमें आप देखिए कि किस प्रकार से कतार से लोग हमारे पार्टी में आएंगे, अच्छे नेता कि जिनको तुतारी लेके लड़ना है, ऐसे लोग कतार में खड़े हैं। अब किसको लेना किसको नहीं लेना वो माननीय पवार साहब तय करेंगे। क्या क्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कहते हैं कि बीजेपी जो नेता हैं वो सिर्फ राजनीति करे शिवाजी महाराज को नहीं। वहीं उन्होंने ये भी कहा कि उद्धव ठाकरे जो है वो शिवाजी महाराज के नाम पे वोट मांगते हैं, लेकिन उनका जो काम है वो औरंगजेब अफजल खान की तरह। इस बयान को आपकी समझ में कैसा है? एकनाथ जी शिंदे साहब भूल गए कि जो छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा जो गिर गई उसके पीछे क्या वजह है? ठेकेदार कौन था? कल्याण का ही था ना। भ्रष्टाचार कैसे हुआ? जिसको तजुर्बा नहीं स्टैचू बनाने का, उसको 23 साल के बच्चे को काम दिया। और नरेंद्र मोदी साहब आने वाले थे लोकसभा चुनाव में, उसके पहले जल्द से जल्द नरेंद्र मोदी साहब का दौरा होने के पहले उसको खड़ा करके छत्रपति साहब के प्रतिमा का अनावरण करने के लिए जो जल्दबाजी बताई गई, उसके कारण ये घटना घटी है। और इसकी जिम्मेदार पूरा महाराष्ट्र शासन है। थैंक यू। उसका जवाब मैंने दिया। देवेंद्र फडणवीस को इतिहास का ज्ञान थोड़ा कम है, उनका अभ्यास थोड़ा कम है। कल बड़े बड़े इतिहासकार ने उन्होंने जो बयान दिया था उसके ऊपर टिप्पणी किया, देवेंद्र फडणवीस के बयान के ऊपर टिप्पणी किया। तो कम से कम देवेंद्र फडणवीस ने ऐसे बयान देने के पहले थोड़ा अभ्यास करके बयान देना चाहिए। यही मेरा उनको सुझाव है। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।